मावशी भाजी तयार आहे, आता यायला जे 2 घास खायसन जा. मी आत्ते 2 मिनिट मग गरम गरम पोया टाकी सनलायस. कोण? मी नाही तर कोण टाकीन मग पोया? ती म्हण देरानी नाही येईल बाई ती. मग दुसरी सासू ही जायला घरमा मग दिनभर नुसतं बस इथलं जेस. एक दिन म्हणतं बहीण म्हणतं चहा करवा म्हणतं आपले. म्हटलं आम्ही 2च जणी उठेल होतो, कोणीच उठेल नाही होतं. बाई तीन चहा करा बटा फुटी घ्या तो चहा बटा नाशी घ्या. ते म्हणतं का असा का चहा लाग आहे ना हा. म्हणे ताई म्हणे आमना आठ आहे ना म्हणे दूध पातयस म्हणे. ते म्हणतं का पुरा जगमा दूध पातयचं नाव म्हणतं. नाही म्हणे ते आपल्या वाटे फ्रीज माय ना म्हणे असं घट्ट घट्ट गोया काहीतरी होता. म्हणतं का तुम्ही का दही टाक दि ना. सांगाईल दही मान दूध मा बी फरक समजत नाही म्हणजे कितली कमाल आहे. हां आणि मग सासू आखो देखा तुम्ही सांगस बरं का. म्हणे धाकली सकाळी माझं उठस तुळशीला पाणी घालस तुळशीला पाणी घालस असे करे. माय म्हणतो तुळशीला पाणी घालस आई आणि तुळशी तर पुरी कोळली कासाठी. बाई दुसरा दिवस उठणं मी देखूत म्हणता आहे कसाला पाणी घालस. ती कशाला पूजा करस माहिती आहे का कसाला पाणी घालस ती. पुदिनान जाडले म्हणजे तुला तुळशी बी समजत नाही. मन सासू डायरेक्ट हात धरीसन उठा दिले मी त्या काय म्हणतो तुम्ही उले तुळशी बी समजत नाही म्हणतात पुदिना बी समजत नाही म्हणतं. मग काय कसाला काय बोलीन मन सासू. तुमले खोटं नाही सांगा मावशी. 8 रोज जाय मी गाव जायला होतो तिला मन सासरान तेच नाही सांग भुजल वांगस ना बरीत कर असं. मग विचारू ना कोण दे तुला नाही एक बरी नाही तर मग तू दिनभर मोबाईल दे कशी यूट्यूबवर देखते. नाही बाई तिने काय कर राखेल टाकी सण वांगाशील गाडी दिनात डायरेक्ट. आणि त्यांना बरीत खा वाढ मग सासराले 2 दिन ॲडमिट राहणार बी. मग असं काय करतं काय होतं मग. तर मन सासून दाळने उठले तिने बोलाले का हो विचारती का तुमले सांगस. तिला म्हणतं वरण लाई दे बेन म्हणतं बरं का आपण नुसत्या पोळ्या टाकली सुद्धा भात लाई दिसूत म्हणतं गरम गरम म्हणतं. हा म्हणे ताई म्हणे बाई तिने वरण कसं लाव. नुसते कुकरमा पाणी टाक दिलं नाट टाक दिन मीठ टाक दिन हवी जाय म्हणे वरण. मी जेवायला वाट ना म्हणतं का असं पाणी काय म्हणतं. म्हणे वरण आहे म्हणे म्हणतं तू दाय नाही टाकी का म्हणे दाय टाकतोस का म्हणजे तिला हाई सुद्धा माहीत नाही की वरण मा दाय रास. सांगा तुम्ही. चला बा वरणनी दाय माहीत नाही ती गोष्ट आलं पण वरण मा दाय राहत हाईच माहीत नाही तिले. आणि तिचं काम सांगू ना बाई कवा झाडू मारी टाक नाही तर घरं पुशी टाक. तर ती असं सांगस मला बहीण म्हणणं ना आज कंबर दुखराय ना ताई आब्र येईल ना आब्र ना नाही कंबर दुकाना काय संबंध सांगा बरं का तुम्ही. म्हणा कनी आज हातच दुखरायनात मन कनी आज पाय दुख रोज ना काही दुखतच राज बाई. म्हणजे मी काय ठेका लिहिले का एकटी नावरा ना उगन वाईट वाटत जाऊ द्या. अरे तुम्हाला सांगालेच बटेल तर बट सांगत जाऊ द्या जेव्हा ना नंतर एक दिवस जायचं जेवाले तुम्ही बरं का. आपण लब्बाड तर इथली ना काकू 50 वस्तू 500 सांगच डायरेक्ट. मग इथली लबाडी जशी कोणी एकतलेली आहे तिकडतून आको मन ननीन बाई बरं का. कशा सांगेत लग्नना पहिले ती ना मन दाखली भाऊजा इथली सुगरी नाही बाई तिला मीठ मान सोडा मा फरक समजत नाही म्हणतं. भाजी मा 1 दिवस मीठ टाकन राही घ्या तिला म्हणतं वय थोडं मीठ टाक दे म्हणतं मला याद पडी इथून सोडा टाकी ठेवा. आणि सगळ्या गाया मी नाही खाद्यात मग सासू वाटत इन भाजी करी म्हणजे इन मुद्दाम सोडा टाका बाबा भाजी मा आणि मला सांगता बी उन्हा तिन समोर का बाई मीठ टाकन राही जाऊ इन सोडा टाका ऐकली ना मी जाऊ दे म्हणतं. काय करू गऱ्या डोकाल तर आम्ही जायले. आखो तुमले खोटं पटे बरं का मावशी. किचन मा येस तर नुसती बशी राहती खुर्चीवर ते रील देखत. आणि कोणी असं येवाना सासूला लागू द्या तुम्ही अशा आता वस्तू उचलायला लागू जास ना असं वाटोस माय कवच नाही काम कर आणि तिने कवच नाही आणि दिनभर तर डोकं घालत नाही म्हणजे असं वाटायला पाहिजे लोकसले की कितलं काम राज बा इले डोकं घालायला टाईम भेटत नाही. इथली तर चालू आहे आई.